नमस्कार मित्रांनो, आपण जर एक CSC व्हॅली असाल, एक केंद्र चालक असाल आणि आपण जर CSC मधून रब्बी पीक विमा फॉर्म 2024 या वर्षीचे शेतकऱ्यांचे भरलेले असतील, तर अशा शेतकऱ्यांचे आपण जे काही भरलेले फॉर्म आहे, तर हे भरलेले फॉर्मचे प्रति फॉर्म आपणास यामध्ये जे काही कमिशन मिळते, तर हे कमिशन आपणास आज बहुतांश व्हॅलींना बीड जिल्ह्यातील AIC कडून हे कमिशन CSC मार्फत व्हॅलीच्या अकाउंटमध्ये व्हॅलींच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. तर AIC कडून हे जे काही कमिशन आहे, हे कमिशन AIC कंपनीचे आज बीड जिल्ह्यातील व्हॅलींना मिळालेले आहे. तर यामध्ये हे जे काही कमिशन आहे, हे कमिशन प्रति फॉर्म आपणास किती मिळालेले आहे त्याची माहिती आपण थोडक्यात बघूया. तर मित्रांनो, त्यासाठी मी CSC चे जे काही पोर्टल आहे PMFBY चे हे येथे लॉग इन केलेले आहे. त्यानंतर येथे आपलं जे काही स्टेट आहे महाराष्ट्र हे मी येथे निवडतो. त्यानंतर येथे आपण पाहू शकतात की येथे 2024 रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना, तर येथे क्लिक करतो आणि सबमिट या बटनावर मी येथे क्लिक करतो. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन मध्ये यायचे आहे. ॲप्लिकेशन मध्ये आल्याच्या नंतर आपण जेवढे काही फॉर्म भरलेले असतील आणि जे फॉर्म आपले अप्रूव्ड झालेले असतील, तर अशा फॉर्मचेच आपणास कमिशन यामध्ये मिळणार आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतात की ते अप्रूव्ड ॲप्लिकेशन मध्ये माझे जे काही फॉर्म आहे, तर मित्रांनो यामध्ये मी 9 फॉर्म हे शेतकऱ्यांचे यामध्ये भरलेले आहे. तर 9 फॉर्मचे मला CSC कडून 264 रुपये इतके हे मिळालेले आहे. तर 264 भागिले 9 जर केलं तर 29 रुपये 33 पैसे याप्रमाणे प्रति फॉर्म इतके कमिशन मला CSC कडून प्राप्त झालेले आहे. तर 29 रुपये 33 पैसे याप्रमाणे मला जे काही कमिशन आहे, हे कमिशन आज माझ्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहे. तर आपणास आपल्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडून सांगण्यात येते की आपल्याला 40 रुपये 42 रुपये इतके प्रति फॉर्म कमिशन मिळेल, परंतु वास्तविक पाहता मित्रांनो तितके कमिशन आपणास यामध्ये मिळत नाही. तर मित्रांनो, आपणास हे जे काही कमिशन आहे पीक विम्याचे रब्बीचे, हे आपणास किती मिळालेले आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.